नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. विषय असा आहे, की मी माझ्या नोट्स कशा तयार करत असते. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी माझ्या नोट्स कशा तयार केलेल्या आहेत आणि तसंच माझं अभ्यासाचं जे डेलीचं जे रुटीन असतं, कारण की एक मुलगा माझा आहे मला आणि त्यासोबतच कारण की खूप म्हणजे मुलगा आहे तर खूप काम करावं लागतं. म्हणजे कसं घरामध्ये रोजचं आवर-सावर त्याला शाळेत नेऊन सोडणं, मग जेवढा वेळ मिळेल दुपारी तेवढा अभ्यासाला. असं तरी पण मी सांगण्याचा प्रयत्न करते, कारण की एका भैय्याने मला प्रश्न विचारला होता, की "ताई तुम्ही म्हणजे नोट्स कशा काढता काय?" तर मग त्यामुळं म्हटलं व्हिडिओ टाकावा. तर बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये मी दाखवले सुद्धा माझ्या नोट्स कशा मी प्रॉपर तयार केलेल्या आहेत. तर मी पूर्ण तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे आणि मी हा जो व्हिडिओ बनवला आहे म्हणजे मी रोज 4 वाजता नाहीतर 3 वाजता उठत असते अभ्यासासाठी सकाळी. आणि मग मी तसंच माझा अभ्यास पण करत होते आणि कूलरजवळ मी मोबाईल लावून ठेवला होता. कारण की माझ्याकडे काही टेबल वगैरे नाही अभ्यासासाठी, काही नाही. आमचा जो कॉट आहे तोच तुटलेला आहे. त्याच्यावरच मी माझे पुस्तक वगैरे ठेवलेले आहे आणि जसं झालं तसं मी अभ्यासाला बसते, रात्रीचं उठते. जे नोट्स माझ्या पूर्ण तयार झालेल्या आहेत, तर तेच मी रिव्हिजन करत असते. जसं की आता माझी सायन्सचं चालू होतं रिव्हिजन. मी काल सायन्सचं रिव्हिजन करत होते रात्रीतून. कारण की राज्यसेवा आता 28 सप्टेंबरला आहे आणि जवळ आलेली आहे. तर माझ्याकडं कमीत कमी फक्त 1च महिना शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळं मग मी काय केलं, मला वाटलं की बाबा जेवढं आपलं झालेलं आहे तेवढंच आपण काय करावं, रिव्हिजन करावं. म्हणजे कसं रिव्हिजनवर जास्त भर दिला आणि बाकीचं मग कसं आहे म्हणजे मग टाईमावर काही करू शकत नाही आपण, आहे की नाही? त्याच्यामुळं मला वाटलं की आपण आता रिव्हिजनवर भर दिला पाहिजे, जेणेकरून थोडंसं तरी आपल्याला मार्क्स वाढतील. आपले नाही म्हणून 10-15 मार्क्स तरी वाढतील. जेवढे होतील तेवढे ठीक आहे. तर त्यामुळे मी रिव्हिजन करत होते माझं सायन्सचा आणि तसंच बाकीचे जे नोट्स आहे मी ते सगळ्या प्रॉपर बनवलेल्या आहे. जसं जिओग्राफी झालं, हिस्ट्री झालं, सायन्स झालं, अशा खूप साऱ्या आणि पॉलिटी झालं. माझा फेव्हरेट विषय जर म्हटलं तर पॉलिटी आहे. कारण की पॉलिटीला मी खूप जास्त वेळ देते आणि तसं पण आता सांगायला गेलं तर सगळ्याच विषयाला वेळ दिला पाहिजे. पण मग कसं असतं, ज्याचा त्याचा आवडीचा विषय असतो तर की नाही. त्यामुळं मग मी काय केलं, जास्तीत जास्त मी राज्यशास्त्रालाच जास्त म्हणजे खूप वेळ देते आणि तसंच बघा, की आता तुम्हाला मी दिसते की याच्यामध्ये मी अभ्यास वगैरे करते. आमच्याकडे कोट नाही, त्याच्यामुळे आम्ही आमची एक गादी आहे. आम्ही त्या गादीवरच झोपतो आणि मग मी काय करत असते, सकाळी लवकर उठून अभ्यासाची तयारी करत असते. जेवढं रिव्हिजन होईल तेवढं शक्य होतं, हो की नाही. पण तरी मला एवढं झोप येत होती, पण खूप कंट्रोल करत मी वाचत होते. कारण की मला खूप टेन्शन येत होतं, की बाबा आता मी जरी झोपेवर कंट्रोल केलं ना, तर मग मला सकाळी झोप येत असते. पण मग मग काय आहे, मला 6 वाजेपर्यंत अभ्यास करावाच लागतो, 4 ते 6 किंवा 3ला उठून 3 ते 6 आणि मग मला डब्बा वगैरे यांचं, मुलाचा बी डब्बा, मुलाला शाळेत सोडवणं, मग शाळेतून आल्याच्यानंतर त्याला शाळेत सोडवणं, मग शाळेतून तो जेव्हा येईल, तेव्हा मग त्याचं परत खाणं-पिणं आणि मग त्याच्या मधल्या वेळामध्ये तो जेव्हा शाळेत जाईल, तेव्हा मला परत अभ्यासाला थोडंसं 2-3 घंटे, 4 घंटे कसे तरी मिळतात. त्याच्यातून मी माझं रिव्हिजन किंवा माझे लेक्चर्स मी ऑनलाईन लेक्चर्स घेतलेले. ऑनलाईन माझ्या अकॅडमीचं नाव पण मी तुम्हाला सांगू शकते. जर तुम्ही माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असेल, मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता, की अकॅडमीचं नाव कोणतं आहे आणि म्हणजे अकॅडमी खूप छान आहे आणि तसंच ज्या नोट्स आहेत त्या प्रॉपर जसेच तसे प्रश्न पण एक्झामला येतात त्यातलेच. तर मग त्यांच्या ज्या प्रॉपर नोट्स आहेत त्या अकॅडमीच्या, तर मी ऑनलाईन लेक्चर्स करत असते आणि त्यातूनच मग काय जो काही आहे अभ्यास तो माझा मी पूर्ण करत असते. तर मी व्हिडिओमध्ये आणि अजून ह्या ज्या नोट्स मी त्या बाइंडिंग का बरं केलं बघा, हा एक प्रश्न होता. एका भैय्याने मला विचारला होता. तर बाइंडिंग करायचा प्रश्न विचारला होता. तर मी का बरं केलं? कारण की बघा बाइंडिंग केल्यामुळं काय होतं माहिती आहे का? आपल्या ज्या नोट्स आहे जशाला तशा पण राहतात. ओके. मग आपण त्याला फोल्ड करा, काही होत पण नाही त्याला. आपण एखाद्या वेळेस कसंबसं धरतो घाई गडबडीत आणि ते खूप काळ पण टिकते. ते 2-3 वर्ष सहज 2-3 म्हणायला गेलं तर 4-5 वर्ष त्या सहज टिकतात. तोपर्यंत आपली पोस्टिंग तर निघतेच. पण तरी पण ते टिकतात. फक्त माझी एकच जी आहे सायन्सची जी बुक आहे ती फक्त माझी मी एक रजिस्टर केलेली आहे त्यासाठी. बाकीच्या ज्या माझ्या नोट्स आहे ना, तर त्या पूर्ण माझ्या कशा आहे माहिती आहे का? पूर्ण माझ्या स्पायरल बाइंडिंगच केलेल्या आहे. त्याच्यासाठी मला म्हणून ₹500-600 खर्च आलेला आहे. पण मी तरी पण पूर्ण स्पायरल बाइंडिंगच करून घेतलेलं आहे. कारण की ताण नाही राहत आणि एक तर पेजेस पण छान राहतात एकदम मोकळे-चाकळे आणि लिहिता पण येतं आणि एक तर माझं जे अक्षर आहे ते एकदम मोठं-मोठं आहे. त्यामुळं मी काय केलेलं आहे स्पायरल बाइंडिंग करून घेतला आणि मग बाकीचं राहिलं तर मग समजा आपलं जी-के वगैरे
साठी तर माझ्या नोट्सच आहे. पण मग समजा चालू घडामोडी करंट वगैरेसाठी मग मी एक ब्लॅक कलरचा रजिस्टर केलेलं आहे. त्याच्यामध्ये कसं मला पूर्ण म्हणजे पूर्ण ते पूर्ण मी त्याच्यामध्ये पूर्ण माझं करंट अफेअरचं रजिस्टर एक केलेलं आहे. आणि तसंच की मग जे काही स्पायरल बाइंडिंग आहे, तर तुम्ही सगळ्यांनी म्हणजे जे कोणी माझे व्हिडिओ बघता, तुम्ही जर एम-पी-एस-सीचा अभ्यास करत असेल तर म्हणजे कसं स्पायरल बाइंडिंगचीच रजिस्टर ठेवा, स्पायरल बाइंडिंगच करून ठेवा पेजेस. कारण की काय होतं माहिती का, आपल्याला कधी-कधी अर्जंटली आपल्याला जर वाचायचं असलं तर आपण पटकन घेऊन लगेच पटकन वाचू शकतो. पेज फोल्ड होत नाही, काही होत नाही, काही होत नाही. आणि जे रजिस्टर असतं ते रजिस्टरचं कसं आहे, पुठ्ठा फाटू शकतो, काही होऊ शकतं. तर त्यामुळं मग आणि पेजेस पण छोटे-छोटे असतात. आपण स्पायरल बाइंडिंगमध्ये तसं नसतं. स्पायरल बाइंडिंगचं कसं असतं, मोठे-मोठे पेजेस असतात. तर तेच आणि तसंच राहिलं माझं प्रश्नसंचाचं. तर प्रश्नसंच माझा पूर्ण वाचून झालेला आहे. पण मी तरी पण मग मी दुपारी घेत असते एखाद्या वेळेस आणि दर रविवारी मी काय करत असते, जे माझं रिव्हिजन झाले त्याच्यावर परत-परत मला आठवतंय की नाही, मला येतंय की नाही, मी ते लिहिण्याचा प्रयत्न करत असते दर रविवारी आणि शनिवारी. शनिवार, रविवार 2 दिवस मी त्यासाठी देत असते. आणि तसं जे माझं झालेलं आहे रिव्हिजन, समजा आता पॉलिटी झालेलं आहे, तर पॉलिटीवर मी काय करा माहिती आहे का, 1 घंटा मी त्याला देते. मला किती येतं त्यातलं मी लिहिण्याचा प्रयत्न करते. जेवढं येईल तेवढं त्याच्यावर मी लिहिण्याचा प्रयत्न करते. आणि तर तसंच आता आपल्याला जर सक्सेस व्हायचं म्हणलं तर आपण काय करतो माहिती आहे का, म्हणजे जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ आपण काय करत असतो, अभ्यासाला देत असतो. आणि राहिलं मग आता कसं एक हाऊसवाईफ असताना मला घरचे कामं वगैरे करतात, त्याच्यामुळे मला एवढा वेळ अभ्यासाला देता येत नाही. लई 4 घंटे, सकाळची 2, संध्याकाळची 2. आणि मग काय एवढे 4-1 घंट्यामध्ये मला आता जेवढं होईल तेवढं. 1-2 वेळेस 2-3 मार्काने गेले, पण आता यावेळेस काही सांगता येत नाही. काय माहिती काय होतं? पण ठीक आहे, प्रयत्न करत राहावा असं मला वाटतं. मग तरी मी मी माझा प्रयत्न चालूच आहे, की आज नाही उद्या सक्सेस होईल. एज तर एजचं आता माझी मैत्रीण होती, ती मला म्हणत होती, की "बाई खूप एज होऊन चाललंय. लवकरात लवकर पोस्टिंग काढावं लागेल." पण एक स्त्री असताना, एक आई असताना, एक विद्यार्थिनी असताना आणि एक बायको असताना खूपच खरंच म्हणजे खूपच एवढं हँडल करून अभ्यास करणं खूप अवघड आहे. पण तरी मी एक स्त्री आहे हे मी विसरत नाही आणि मी माझा अभ्यास करते. तर व्हिडिओमध्ये सांगण्याचं एवढंच होतं, की माझे जे रजिस्टर आहे बघा स्पायरल बाइंडिंग का केलेले. तर बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.